नाही की आपल्याला काही स्पोर्ट बाईक पाहिजे तर ट्रेक करायला हे ते असं साध्या बाईक पण चालतात आपल्याला. मला असं आम्ही रायरेश्वर खिंडीमध्ये गेलो, तिथे पोलीस आहेत तर पोलीस अडवत आहेत. पास परवाना वगैरे माझ्या. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण चाललेलो आहोत केंजळगडावर. या आधीचा व्लॉग तुम्ही पाहिलाच असेल शिवकोळेश्वर टेम्पलचा. रूट तोच आहे, फक्त आपल्याला राईड घेऊन आपल्याला केंजळगडाकडे जायचं आहे. जाता जाता मध्येच आपल्याला रायरेश्वर लागतो. रायरेश्वरच्या खिंडीतून थोडंसं पुढं गेल्यानंतर केंजळगडाचा पायथ्यालाच गाडी जाते. तुम्ही कसंही आलात 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर घेऊन तर पायथ्यापर्यंत गाडी जाते. तिथून थोडे ट्रेक करून वरती जावं लागतं. येताना तुम्ही वाईमधून मेनवली मार्गे येऊ शकता. ट्रॅव्हलिंगला सुरुवात करतोय, चला. मित्रांनो, मी आता ज्या राईडचा उल्लेख केला तो हा राईड खावली गावाच्या थोडं पुढं आल्यानंतर जो माझ्या पाठीमागे रस्ता गेलेला दिसतोय तो राईड घेऊन आपल्याला केंजळगडाला जायचं आहे. जाता जाता मध्येच रायरेश्वराची खिंड लागते. हा रस्ता सर्व पुढे गेलाय तो जांभळी गावाकडे आणि जो राईड गेलाय तो ओहोळी गावाकडे. तर ओहोळी गावाच्या रस्त्यातून आपल्याला वरती जायचं. थोडासा घाट आहे, घाट सोडून वरती जायचं. आणि माझ्या पाठीमागे जो तुम्हाला कातळकडा दिसतोय तो केंजळगडाचाच आहे, तिथेच आपल्याला जायचं. चला. मंडळी, आता आपण अर्धा ट्रेक नाही म्हणता येणार, आता आपण 2 व्हीलर घेऊन अर्ध्या रस्त्यात आलो आहे. तर हा रस्ता पूर्णपणे केंजळगडाच्या वरती पायथ्याला जाणार आहे. तिथून थोडंसं एक आपल्याला ट्रेक आहे चढण्यासारखं. पण आत्ता ज्या ठिकाणी उभं राहिलं तिथे असं 2 प्रकारचं वातावरण झालं आहे. एक इकडे बघितलं तर पूर्ण धुक्यानं डोंगर, तिकडे पूर्ण धुकं आलं आहे. आणि इकडे पाठी बघितलं तर सगळं ऊन आणि म्हणजे एन्जॉय करतायत. इकडे खाली जे दरीत गावं दिसत आहे तो एक छान एक व्ह्यू आहे. तिकडे एक पाण्याचं ठिकाण दिसत आहे, छोटासा डॅम आहे तिकडे. आणि अशा प्रकारे आता इथे आम्ही थोडं थांबलो आहे, नेचर एन्जॉय करतो आहे. आमचा ब्लॉगर इकडे रिलॅक्स करतो आहे. हे आमचे बाईकर्स आहेत. बाईक जरी साधे असले ना तरी करतात. 100 किलोमीटरचं रनिंग होतं. असं काय नाही की आपल्याला काही स्पोर्ट बाईक पाहिजे तर ट्रेक करायला हे ते असं साध्या बाईक पण चालतात आपल्याला. त्यामुळं तिन्ही पण एक मोपेड बाईक आहेत. अशा प्रकारे चाललं आहे आमचं ट्रेक. चला. आता आपण ज्या खिंडीत उभे ती रायरेश्वराची खिंड आहे. पाठीमागून जो कच्चा रस्ता गेलाय तो रायरेश्वराला चालत जातो. आणि हा जो रस्ता गेलाय तो भोरकडे जातो. मध्येच आपल्याला केंजळगड फाटा आहे, त्या फाट्यातून आपल्याला वरती जाऊन केंजळगडला जायचं आहे. पाठीमागं तुम्ही पाहत असाल तर रायरेश्वर पठार दिसतंय. जर कोणाला रायरेश्वरला जायचं असेल तर या खिंडीतून वरती जाऊन रायरेश्वरला जाता येते. त्याचप्रमाणे तुम्ही जर सभोवताली पाहिलं तर रायरेश्वराला भरपूर पर्यटक आलेले आहेत. गाड्यांची गर्दी पाहून माणसांचा अंदाज लावू शकता तुम्ही.
तर मंडळी प्लॅनमध्ये थोडेसे चेंजेस झाले आमच्या. तर झालं असं, आम्ही रायरेश्वर खिंडीमध्ये गेलो. तिथे पोलीस आहेत, तर पोलीस अडवत आहेत, पास परवाना वगैरे मागत आहेत. तर आम्ही तो डांबर रोड जो होता तिथून जाऊन जो इझी ट्रेक होता तो कॅन्सल करून आम्ही पूर्ण बेसला गेलो. आता हे जे पाठी वॉटर दिसतं इकडे, बॅक वॉटर, ते खाली तिकडे पूर्ण खाली गाडी लावल्यात आणि आम्ही आता पायवाट धरली आणि पायवाटीने आम्ही पूर्ण ट्रेक करायचं ठरवलं आहे. तर माझ्या पाठी तुम्ही बघाल तर हा किल्ला आहे आणि आपल्याला हा पूर्ण डोंगर असा आडवा आडवा जाऊन ह्या टोकापासून एक आडवा तिथे कातळ खडकत पायऱ्या कोरलेलं असं आम्हाला खाली गाववाल्यांनी सांगितलं आहे. तर हे आपले ट्रेकर्स आहेत आणि बघूया, आम्ही खाली जाऊन पहिलं जेवण केलं आहे, त्यामुळे आता असं प्रॉब्लेम झाला आहे की आता पोटात खूप काय झालं आहे आता, आणि असं चढ चढायचं आहे म्हटल्यानंतर थोडंसं अवघड असणार आहे. पण तरी पण सगळे रेडी आहेत, सगळ्यांनी ठरवलं आहे ट्रेक करूनच घरी जायचं, त्याशिवाय घरी नाही जायचं. तर चला, किल्ला आणि NTM ट्रेकर्स, लेट्स गो. इथं निसर्गानं थोडंच चेंजेस दाखवलेत. आत्ता इथं आलो तर कडक ऊन होतं, पूर्ण टी-शर्ट भिजलं होतं, पण पाठी बघताय तर आता पूर्ण एक धुक्याची चादर. आणि इकडे पण बघा सगळं धुकं काय दिसत नाही. आपल्याला जायचं होतं, हे टोक दिसतंय पाठी, त्या टोकापाशी जायचं आहे आपल्याला. त्याच्या बेसला अक्षय बसलाय तिथे, एवढूसा दिसतोय छोटासा, दिसतच नाही आहे धुक्यात. एकदम फॉग आहे, मस्त वाटतंय. बघू आता वरती किल्ल्यावर गेल्यानंतर खाली काय दिसतंय का नाही. असं वाटतंय पूर्ण वनवा लागला इकडे आणि त्याचा धूर आलाय असं वाटतंय, पण तसं नाही आहे, ओरिजिनल फॉग आहे. चला. पूर्ण ढासळलेल्या अवस्थेतील
किंवा जवळपास नामशेषच म्हणावं लागेल. नामशेष झालेला हा केंजळगडाचा महादरवाजा. परिस्थिती तुम्ही पाहताय, एक बाजूचा बुरुज पूर्ण ढासळलेला आहे. मित्रांनो, केंजळगडाच्या पायथ्याला गुहेच्या पुढच्या बाजूला हे एक पाण्याचं टाकं आहे. पाणी थोडं खराब आहे, पिण्यायोग्य नाही, पण आहे पाण्याचं टाकं. तर मंडळी, इथे लिहिलंय आता कातळ कोरीव पायऱ्या. इथे एक थोडंसं बुरुजासारखा भाग आहे, वरती कातळ खडक दिसतोय आणि इकडं पायऱ्या. मित्रांनो, केंजळगडाचं प्रमुख आकर्षण कातळात कोरलेल्या 55 पायऱ्या. ह्या पायऱ्या तुम्ही पाहताय, पूर्ण कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. आणि या कोरायचं वैशिष्ट्य किंवा त्याची जी कला असेल ती ह्या काम करणाऱ्या कामगारांबरोबरच गेलेली आहे. तुम्ही पाहू शकता, हा एवढा मोठा कडा वरपासून खालीपर्यंत एकदम प्लेन असा तासत आणलेला आहे आणि त्याच कड्यात ह्या पायऱ्या कोरलेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. हे आहे केंजळगडावरील एकमेव पिण्याच्या पाण्याचे टाके. इथे येणारे ट्रेकर्स किंवा पर्यटक या टाकीतील पाणी पिऊन आपली तहान भागवतात. तसेच टोपीचा किल्ला हे अलीकडेच प्रचलित झालेले नाव.
तब्बल 4,500 फूट उंचीवर नैसर्गिकरित्या कातळकडे लाभलेला हा एक रांगडा किल्ला वाई आणि रायरेश्वराच्या दरम्यान महादेव डोंगर रांगांच्या एक उत्तुंग नाकाडावरून डोकावत आहे. किल्ल्याची निर्मिती 12व्या शतकात भोजराजांनी केली. 1648मध्ये केंजळगड आदिलशाहीच्या अधिपत्याखाली आला. त्यानंतर 1674मध्ये गंगाजी विश्वासराव या किल्लेदाराशी लढाई करून छत्रपतींनी केंजळगड स्वराज्यात आणला. मंडळी, केंजळगडावर असलेली ही एकमेव वास्तू आत्ताची हयात आहे. म्हणजे पूर्ण वरचा छप्परासारखा भाग आहे तो नाहीसा झाला आहे, पण भिंती आपल्याला अर्ध्यापर्यंत इथे कातळाचे दगड आहेत त्याच्या भिंती आहेत. हा विटांच्या वरचा भाग नंतर बांधकाम केलेला असणार आहे आणि असा हा गोलाकार आकार असणार आहे, पण वरचं छप्पर नाही आता. पण ही एकमेव वास्तू आहे. हे दारू कोठार आहे. तर मंडळी, हे समोर जे दिसतंय पूर्ण धोम धरण आहे. धोम धरणाचं पूर्ण बॅकवॉटर पाठी आलं आहे. याच्याबरोबर समोर इथे ही डोंगर रांग आहे, महादेव डोंगर रांगा बोलतात. तर इथे नवरा नवरीचा डोंगर आहे. इकडे कमळगड आहे. या बाजूला इकडे हे रायरेश्वरचा पठार आहे इकडे पूर्ण. या साईडला रोहिडा किल्ला आहे. तर असे चौबाजूने किल्ले, धरण, मस्त एक निसर्गरम्य असा देखावा आहे. मंडळी, आता आपण ना गडाच्या पूर्ण पश्चिम दिशेला आलोय. पश्चिम बाजूचं हे टोक आहे आणि पाठी ढग बघताय. वरती पूर्ण निळ आकाश आहे, खाली ढग आहेत. एक प्रकारचं एक फील आहे की आपण विमानात बसलोय की काय असं वाटतंय. मस्त एकदम वातावरण बघा. इकडे हा या बाजूला कडा इतका खोल आहे, पुढे आम्ही गेलो नाही. अपघात घडतात इथे या ठिकाणी. आणि कड्याची थोडी या साईडला पडझड आहे. इकडं काय संरक्षण भिंत वगैरे असं काही नाही. आपण एवढ्या पुढे जाणार नाही जाणार पुढे. पश्चिम साईडचा बुरुज म्हणतात त्याला आणि पूर्वेकडचा बुरुज तिकडं आपण याच्या तिकडून एंट्री झाली ज्या खडकात पायऱ्या बघतात तो पूर्वेकडचा बुरुज आहे. हा पूर्ण पश्चिमेचा डोक आहे. पूर्ण खाली एक खोलकडा आहे, जसं की कोकण कडा हरिश्चंद्रगडवरचा एकदम तसंच गडावरून आपल्याला कमळगड, रायरेश्वर, पांडवगड, रोहिडा, वैराटगड, पाचगणी आणि महाबळेश्वर असे चौबाजूचे नजरेत न सामावणारे अफाट दृश्य दिसते. आता ते शक्य नाही, कारण सगळ्या ढगांनी गडाच्या भोवतीने दाट गर्दी केली आहे आणि या अशा सौंदर्याने नटलेल्या निसर्गाचं रूपडं पाहताना सगळ्या गोष्टींचा विसर पडतो. भानावर राहत नाही. पावसाळ्यात तर असे निसर्ग सौंदर्य सतत खुणावत असते. मित्रांनो, केंजळगड आपण पाहिला. केंजळगडावर पाहण्यासारखं एक कोठार आहे, एक पडलेलं केळंजा देवीचं मंदिर आहे. खाली कातळात कोरलेल्या 55 पायऱ्या आहेत, मुख्य आकर्षण ते. आणि त्याच्या खाली तुम्ही येता जर उजव्या बाजूला गेलात तर एक मोठी अशी गुहा आहे आणि त्याच्याच पुढे एक पाण्याचं टाक आहे. पिण्याचं पाणी नाही वापरत ते, पण आहे पाणी पिण्याचं टाकं तुम्हाला हवं असेल तर गडावरती आहे. आणि जर तुम्ही स्टेसाठी आलात तर खाली हेमध्येच राहावं लागणार आहे, कारण वरती खूप हवा आहे आणि हवेमुळं इथं टेंट नाही राहू शकत. त्यासाठी खाली मध्ये राहू शकतो. कसं आहे मंडळी, ट्रेकची आता सांगता करण्याची वेळ झाली आहे. तर सुरुवातीला खूप अडथळे आले. खूप अडथळ्यांना सामोरं जाऊन शेवटी गडावर पोचलो. ट्रेक पूर्ण केला. ट्रेक पूर्ण केल्याचा एक वेगळा अनुभव. म्हणजे इथं भरपूर असं काय काय बघायला मिळालं ते म्हणजे डोळ्याचं पारणं फेडणार होतं. त्याशिवाय हे जे दुःख आहे ते एक ढगात म्हणजे जवळपास आपण विमानात बसल्याचा एक फील आला. आणि महत्त्वाचं म्हणजे एवढं सुंदर गडाचं दर्शन झालं. आता ही गड भ्रमंती करून आम्ही आता परतीचा प्रवास करतोय. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटू अशाच एका भन्नाट आणि एकदम ट्रॅव्हल ॲडव्हेंचरस ब्लॉगमध्ये. तोपर्यंत राम राम.